स्वादार्थे पैसे देत ते मिळत नाहीयेत, काय आपण करणार आहे चर्चा केली. हॉस्टेलच्या संदर्भात पण त्यांनी कलम सुरू केला. आज मी या पुण्याला आल्यानंतर काही हॉस्टेलचे विद्यार्थी, वेगवेगळ्या हॉस्टेलचे विद्यार्थी आहेत, तसेच काही फेलोशिप करणारे विद्यार्थी आहेत, ते काही स्वाधार्थिक विद्यार्थी आहेत. त्यांनी अनेक प्रकारच्या मागण्या माझ्याकडे केल्या. काही ठिकाणी जो काही तांत्रिक बाबीमुळे विलंब होतोय त्याच्यामध्ये सुसूत्रता आणणे, विद्यार्थ्यांना वेळेवर ती स्कॉलरशिप मिळणे, फेलोशिपच्या संदर्भामध्ये त्यांनी वयाची अट जी आहे जी काय 30 केलेली आहे त्याला त्याच्यात वाढ करणे आणि हॉस्टेलमध्ये सुद्धा काही सुधारणा करण्यासाठी त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. निश्चित या सगळ्या सूचनाचा आम्ही गांभीर्याने मी ते घेतलेलं आहे. माझे आयुक्त दीपा मुंडे आहेत, त्यांना मी बोललेलो आहे, आयुक्तांना सुद्धा बोललेलो आहे आणि येत्या सोमवारी मंगळवारी काही महत्वाचा निर्णय हा आम्हाला घ्यावा लागणार. हे जे काही योजना चालवतो तो विद्यार्थ्यांसाठी, आणि मी हे स्पष्टपणे बोललेलो आहे, विद्यार्थ्यांनाही सांगितलं की तुमचा कालावधी आहे ना, तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करून केला पाहिजे. कालावधी वाढवून मिळतो किंवा कालावधी मिळेल या आशेवर न राहता आपल्याला आपलं भावी आयुष्य चांगलं सुखकर करायचं असेल तर तुम्हालाही मेहनत करावी लागेल. म्हणून दोघांची बाजू समजून घेऊ मी त्याच्यावर एक चांगला निर्णय सुद्धा येत्या मंगळवारी घेईल. याबद्दल त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे. विद्यार्थी आहेत, त्यांच्या भावना आहेत आणि ते समजून घेणं हे माझं पालक म्हणून, मी त्या विभागाचा प्रमुख म्हणून माझं काम आहे आणि ते मी केलं. दुसरा प्रश्न असा की रायगडचं पालकमंत्री पदासंदर्भात झालंय का फिक्स त्या संदर्भात आणि काय चर्चा झाली? हे बघा, रायगडचं पालकमंत्री पदी भरत गोगावलेच असावेत हा आमचा आग्रह पहिलाही होता, आजही आहे आणि आमच्या या मागणीला मुख्यमंत्री साहेब पॉझिटिव्हली घेतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि येणारा 15 ऑगस्टचा झेंडा हा भरत गोगावलेच्या हस्ते निश्चित फडकवला जाईल. साहेब, मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने टीका करतात ते कशा पद्धतीने बघतात ते तुम्ही त्यावर मी कोणत्याही प्रकारचं भाष्य करणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.